नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण या इक्वेशनचे फॅक्टर्स कसे काढायचे हे बघणार आहे. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं असतो, हा लास्टचा नंबर आहे ना, तो इकडे लिहून घेऊया आपण. आणि याचं अशा दोन नंबर्समध्ये फॅक्टर्स पाडायचे की ज्याची ॲडिशन केली तर 9 आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन केलं तर 18 आलं पाहिजे. मग असे दोन नंबर्स आहेत आपलं 6, 3चा, म्हणजे 6, 3चं मल्टिप्लिकेशन केलं तर 18 होतं. आता याला साईन द्यायचे. साईन देताना काय करायचं आहे, आपल्याला हे जे मिडलचं साईन आहे ना, ते याला देऊन टाकायचे आणि या दोघांची पण ॲडिशन करायची आहे, म्हणून या दोघांना हे मिडलमधलं साईन आहे ते देऊन टाकायचे, जेणेकरून या दोघांची ॲडिशन करता येईल आणि ती 9 येईल आणि ह्या दोघांना मिडलला जे साईन आहे तेच ह्या दोघांना पण आहे. आता आपण हे जे फॅक्टर्स काढलेत ते या मिडल टर्मच्या ऐवजी लिहून घेऊया. बघा, x² प्लस 6x प्लस 3x प्लस 18. आता आपल्याला या दोन टर्मचा आणि या दोन टर्मचा ग्रुप करायचा आहे. आता इथे बघा x² आहे आणि इथे x आहे, आपण याच्यातून x बाहेर काढू शकतो. आता स्क्वेअरमधला एक x बाहेर गेला, आतमध्ये एक x राहिला, हा x बाहेर गेला आहे आणि हा 6 आहे इथं शिल्लक. मग हा प्लस साईन मी इथं लिहिला आणि हा 6 इथं लिहिला, ब्रॅकेट कंप्लीट केलं, प्लस. आता इथे x आहे पण इथे नाही, म्हणजे आपल्याला x बाहेर काढता येत नाही. मग आपण नंबर बघूयात. इथे 3 आहे आणि 3च्या टेबलमध्ये 18 येतं, मग आपण 3 बाहेर काढूया. 3, मग हा x लिहिला, प्लस. आता 3च्या टेबलमध्ये 18 6 नंबरला आहे, म्हणून मी इथे 6 लिहिलं. आता आपले हे दोन बॉक्स आहेत ते इक्वल आले, म्हणजे आपलं एक्झाम्पल आहे ते बरोबर आहे. मग ह्या दोन बॉक्सच्या बदल्यात एकदा लिहायचा, याचा आणि याचा एक बॉक्स तयार करायचा.